श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमंताय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। राघवं रामचंद्रं च रावणारी रमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। ओम शांती शांती शांती। आपला प्रवचनाचा विषय आहे हनुमान कथा। या अगोदरच्या सत्रामध्ये काय झालं त्याचं थोडक्यात सिंहावलोकन करू। आपण पाहिलं की हनुमंत आणि श्रीरामाची भेट झाली आणि हनुमंताने काय केलं की श्रीराम आणि लक्ष्मणाला आपल्या खांद्यावरती बसवून ऋषमुख पर्वतावरती घेऊन आले। हे अगोदरच्या सत्रात पाहिलं। मग ज्यावेळेस हनुमंतराय श्रीराम आणि लक्ष्मणाला खांद्यावरती घेऊन येत होते हे सुग्रीवाने पाहिलं आणि सुग्रीवाची भीती दूर झाली। त्यांना अगोदर वाटत होतं की हे जे कोण वीर आलेले आहेत धनुष्यबाण धारण केलेले ते वालीनेच पाठवलेले आहेत मला मारण्यासाठी। परंतु आता त्यांनी पाहिलं की हनुमंतराय ह्या दोघांनाही आपल्या खांद्यावरती बसवून घेऊन येत आहेत। मग सुग्रीवांना थोडा धीर आला। हनुमंतराय खाली उतरले आणि त्याने सुग्रीवांना श्रीराम आणि लक्ष्मणाची ओळख करून दिली। श्रीराम आणि लक्ष्मणाला सुग्रीवाची ओळख करून दिली आणि सुग्रीवाला सांगू लागले श्रीराम आणि लक्ष्मणाची कथा। हिच्या अगोदर थोडा सांगितले होते परंतु आता त्यांनी विस्तारित सांगितलं की हे श्रीराम आणि लक्ष्मण जे आहेत हे दशरथ पुत्र आहेत आणि हे इथे आलेले आहेत। त्यांची पत्नी कोणीतरी राक्षसाने पळवून नेले आणि त्यांना हुडकत इथं आले आणि शबरी मातेच्या सांगण्यावरून ते तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत असा वर्णन हनुमंतरायांनी केलेलं आहे सुग्रीवाला। आणि मी त्यांना इथं घेऊन आलेलो आहे। तुमची कहाणी पण सांगितली थोडक्यात सांगितली होती आणि मी पाहिलं ह्यात तुम्हा दोघांचे दुःख एकच आहे। तुमच्या दोघांचे दुःख एकच आहेत। श्रीरामाची पत्नी कोणीतरी राक्षसाने घेऊन गेली आणि तुम्हाला म्हणजे सुग्रीवाला वालीनं राज्यातून हाकलून दिलं आणि सुग्रीवाची पत्नी रुमा जी आहे वालीनं आपल्याकडे ठेवून घेतलेली आहे। तर हे तुम्ही दोघंही समदुःखी आहात म्हणून मी श्रीरामांना विनंती केली की आपण सुग्रीवाबरोबर मैत्री करावी आणि श्रीराम प्रभू करुणानिधान ते त्यांनी संमती दिली। आपण एकमेकाचे कार्य करावेत, एकूण एकाला मदत करावी। श्रीराम जे आहेत त्यांनी मला वचन दिलं, त्यांनी मला आश्वासन दिलं की सुग्रीवाचं दुःख मी दूर करेन आणि यात मी त्यांना तुमच्यातर्फे वचन सांगितलं की सीतामातेचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्व वानर प्रयत्न करू। अशा प्रकारचं मी श्रीरामांना आश्वासन दिलेलं आहे। मग नंतर असं करा म्हणे तुम्ही एकमेकाचं कार्य करा। आम्ही
सर्व वानर मिळून सीतामातेचा शोध घेऊ आणि श्रीराम आहे ते वालीचं दुःख म्हणजे सुग्रीवाचं दुःख दूर करतील. मग श्रीरामाने पण सुग्रीवाला आश्वासन दिला की बघ म्हणे तुझ्यावरती अन्याय झालेला आहे. हनुमंतरायाने सांगितलेलं आहे मला तुझ्यावरती अन्याय झालेला आहे, मी तुझं दुःख दूर करतो असं एकूण एकाला वचन देतात. नंतर मग हनुमंतराय काय करतात की परत एक विप्ररूप धारण करतात. अगोदर पण विप्ररूप धारण करून ते श्रीरामाला भेटले होते, आता पण ते विप्ररूप धारण करतात आणि काय म्हणतात की तुम्ही अग्नीच्या साक्षीने ही मैत्री करा. मग ते अग्नी पेटवतात आणि अग्नीच्या साक्षीने श्रीराम आणि सुग्रीवाची मैत्री घडवून आणतात. अग्नीच्या साक्षीनं कोणतंही कार्य आपण जे करतो सनातन धर्मामध्ये अग्नीला फार महत्त्व आहे आणि ब्राह्मणाला पण महत्त्व आहे. कोणतंही चांगलं कार्य आहे, लग्न कार्य असो, होम हवन असो किंवा गृहप्रवेश असो, कोणतंही यज्ञ कार्य असो, तिथं दोघा म्हणजे ब्राह्मण पण असावा लागतो आणि अग्नी पण असावा लागतो. अग्नीच्या साक्षीनं जे काय कार्य केलं जातं ते पवित्र असतं आणि दृढ असतं. ही आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि सनातन धर्माप्रमाणे आपण दोघांनी सुग्रीव आणि श्रीरामाने मैत्री करावी असं हनुमंतराय प्रस्ताव ठेवतात, अग्नी पेटवतात आणि या दोघांची मैत्री अग्नीच्या साक्षीने आपण विप्ररूप धारून घडवून आणतात. आता इथं काय बघा, अध्यात्म रामायणमध्ये सुग्रीवाला जीव मानलेला आहे. सुग्रीव हा जीवाचं प्रतीक आहे. श्रीराम प्रभू तरी परमात्म्याचं प्रतीक आहेत हे आहेत आणि हनुमान आहेत हे गुरु. गुरु काय करतात, गुरु जो असतो जीवाशिवाची भेट घडवून आणतो. अध्यात्म रामायणमध्ये याचा उल्लेख आहे. सुग्रीव हा जीवाचं प्रतीक आहे आणि श्रीराम हे परमात्म्याचं प्रतीक आहे. जीव हा परमात्म्यापासून दूर गेलेला आहे. खरं तरी जीव हा परमात्म्याचाच अंश आहे, तरी परंतु तो मायेमुळं, भगवंताच्या मायेमुळं तो दूर झालेला आहे आणि परमात्म्याला विसरलेला आहे. मग गुरु काय करतात या जीवाला ज्ञान देऊन काही चांगल्या गोष्टी सांगून ते परमात्म्याची भेट घडवून आणतात, म्हणजे जीवाशिवाची भेट घडवून आणतात. परंतु याच्यामध्ये गुरुवरती श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे, गुरुवरती विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला परमात्म्याबरोबर, शिवाबरोबर किंवा भगवंताबरोबर भेटायचं असेल तर गुरु मदत करतात, परंतु गुरुवरती आपली श्रद्धा असायला पाहिजे, या जीवाची श्रद्धा असायला पाहिजे की गुरु माझं भलं करते. सुग्रीवाची पूर्ण श्रद्धा होती हनुमंतावरती, म्हणून तर त्यांनी पाठवलं होतं की हे दोन वीर आलेले आहेत, कोण आहेत ते पाहून या म्हणून. तर सुग्रीवाची आणि श्रीरामचंद्र प्रभूची मैत्री झाली. सुग्रीवाला फार धन्यता वाटली. सुग्रीवाला काय वाटलं, मी एक वानर जातीचा मनुष्य आहे, नीच आहे, आम्ही मायेच्या गुरफटमध्ये गुरफटलेलो आहोत, जास्त काही ज्ञान नाही आहे, वानर जातीमध्ये जन्माला, बुद्धी जास्त काम करत नाही, तरीसुद्धा हे परमात्मा श्रीराम माझ्याबरोबर मैत्री करतात. हे त्यांना फार धन्य वाटलं सुग्रीवाला आणि फार आनंद झाला. आता इथे एक प्रश्न येतो की कोणीही प्रश्न विचारू शकतो की सीतामाता हरवलेली आहे, सीतामातेचा शोध घ्यायचा आहे. मग सीतामातेचा शोध घेत असताना आपण श्रीरामाने सुग्रीवाच्या बरोबर का मैत्री केली? वाली तरी कितीतरी बलाढ्य होता. वाली इतका बलाढ्य होता की तो रावणाला सुद्धा काखेत धरून त्याने 7 समुद्राची परिक्रमा केली होती, अशी एक आख्यायिका आहे. म्हणजे वाली एवढा बलाढ्य असून सुद्धा श्रीरामाने सुग्रीवाची का मदत घेतली? सुग्रीवाला तरी काय झालेला आहे, राज्यातून हाकलून दिलेला आहे. सुग्रीवाकडे काही सैन्य नाही, सुग्रीवाकडे काही वानर नाहीत,
सुग्रीव हा पळपुटा आहे, तरी सुद्धा श्रीरामाने सुग्रीवाबरोबर का मैत्री केली हा प्रश्न पडतो. याच्यामध्ये एक बघा म्हणे म्हणजे याचे बरेच कारणं आहेत की श्रीरामाने सुग्रीवाबरोबर का मैत्री केली. श्रीराम हे परमात्मा आहे, भगवंत आहे, आणि भगवंत काय करतात, दीन दुबळ्याचे सहाय्यक आहे. पहा, जे दीन दुबळे आहेत त्याला भगवंत सहाय्य करतात, तिच्यावरती कृपा करतात. दुसरं काय, जरी सुग्रीव पळपुटा आहे आणि वाली बलिष्ठ आहे, परंतु वाली हा अत्याचारी आहे. त्याने जबरदस्तीनं सुग्रीवाच्या पत्नीला आपल्याजवळ ठेवलं आणि सुग्रीवाला हाकलून दिलं. वाली किती जरी बलिष्ठ असला तरी तो गर्विष्ठ आहे, दुराचारी आहे. तिसरं एक कारण असं सांगितलं जातं किंवा माझ्या दृष्टिकोनातून हे दोघंही समदुःखी आहेत. जे श्रीराम पण आणि सुग्रीवाचं दुःख हे सर्व समान आहे. मग समान दुःखी मनुष्य एकत्र येऊ शकतात, एकूण एकाचं दुःख एकूणाला समजतं आणि ते मदत एक प्रकारे चांगलं करू शकतात. महत्त्वाचं कारण आणखीन एक दोन आहेत की शबरी मातेनं सांगितलं होतं श्रीरामाला की तुम्ही जाऊन सुग्रीवाची मैत्री करा, ते तुम्हाला मदत करतील. शबरी मातेने हे नाही सांगितलं की वाली बलाढ्य आहे त्याची मैत्री करा, तुम्ही सुग्रीवाबरोबर मैत्री करा, असं शबरी माता म्हणाली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असायला पाहिजे. एक माता सांगते की हे रामचंद्र प्रभू तुम्ही शबरी माता सांगते हे रामचंद्र प्रभू तुम्ही सुग्रीवाबरोबर मैत्री करा, म्हणजे तुमचं कार्य पूर्ण होईल. ही कोण? शबरी माता सांगते. मग रामचंद्र प्रभू शबरी मातेवरती विश्वास ठेवले आणि सुग्रीवाबरोबर मैत्री केली, हे एक कारण असू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुग्रीवाबरोबर हनुमंतराय होते. हनुमंतराय ज्याच्याबरोबर आहेत, म्हणजे त्याचा अर्थ काय असा होतो की सुग्रीवाची बाजू खऱ्याची आहे, सुग्रीवावरती अन्याय झालेला आहे. आणि गुरु ज्यांच्याबरोबर असतो, ज्या भक्ताबरोबर गुरु असतो त्या भक्ताचं कार्य होतं आणि प्रभू तिथं स्वतःहून येतात. म्हणून हे असे 4-5 कारणं असू शकतात की श्रीरामाने सुग्रीव जरी कमजोर होता तरी सुद्धा सुग्रीवाबरोबर त्यांनी मैत्री केली आणि एकूण-एकाला वचन दिले की एकूण-एकाचं काम करावं. मग काय झालं, सुग्रीवाने सुद्धा श्रीरामाला धीर दिला की म्हणे प्रभू आम्ही काही करू आणि सीतेचा शोध घेऊ, सीता कुठे का असेना सीतेचा आम्ही शोध घेऊ, तुम्ही काही काळजी करू नका, अशा प्रकारचं सुग्रीवाने श्रीरामाला धीर दिला. आणि सीता कुठे आहे, कुठे का असेना, पाताळात राहो किंवा अरण्यात राहो, दरीकंदऱ्यात राहो, गुंफेत राहो, कुठे का असेना किंवा समुद्राच्या पलीकडे का असेना, आम्ही त्यांना सीतामातेला हुडकून आणू, अशा प्रकारचं धीर सुग्रीवाने श्रीराम प्रभूला दिलेलं आहे. आणि श्रीराम प्रभूने पण सुग्रीवाला धीर दिला की तुझं दुःख मी दूर करेन आणि तुला तुझी पत्नी रुमा वापस आणून दे आणि तुझं राज्य पण तुला वापस आणून दे, मी वालीचा वध करेन. अशा प्रकारचं एकूण-एकाला धीर देत, एकूण-एकाला वचन देत ही मैत्री झालेली आहे. मग पुढे चर्चा चालू होती. त्यावेळेस काय सुग्रीव सांगतात श्रीरामचंद्र प्रभूला की एक वेळेस आम्ही म्हणे मी आणि माझे 4 मंत्री
ऋषमुख पर्वतावरती बसलो होतो, त्यावेळेस एक अद्भुत दृश्य पाहिले म्हणे की आकाशातून एक भला मोठा राक्षस एका स्त्रीला घेऊन पळून जात होता आणि ती स्त्री ओरडत होती, हे राम, हे लक्ष्मण, हे राम, हे लक्ष्मण, अशा प्रकारे ओरडत होती. आणि तो राक्षस घेऊन जात होता एका स्त्रीला. मग त्या स्त्रीला पाहिलं, आम्ही पर्वतावरती बसलेलो आहोत. मग तिने काय केलं, आपल्या एक उत्तरीय वस्त्रामध्ये आपले काही दागिने गुंडाळले आणि ती खाली टाकली आमच्याकडे. मग ते दागिने आम्ही काय केले की मी ते दागिने ठेवलेले आहेत म्हणे जपून, मी आणून देतो म्हणून काय केले, सुग्रीव आत गेले गुफेमध्ये आणि ते दागिन्याचं गाठोडं घेऊन आले. घेऊन आल्यानंतर श्रीरामाने ते गाठोडं उघडलं. पाहतो श्रीरामाने ओळखलं हे सर्व दागिने सीतेचेच आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलं. त्यांना दुःख वाटलं की रावणाने ही जी कोणी स्त्री होती जो राक्षस घेऊन जात होता ते दुसरे कोणी नसून तो रावण होता आणि ती सीता होती. ही ओळख पटली. मग श्रीरामचंद्र प्रभू काय म्हणाले लक्ष्मणाला बघ म्हणे, हे दागिने पहा, हे सीतेचेच आहेत का पहा म्हणे, मला तर हे सीतेचेच वाटतात. मग लक्ष्मणाने ते दागिने पाहिले. मग लक्ष्मण काय म्हणाले बघा, लक्ष्मण म्हणाले, हे बंधू, हिच्यातला फक्त एकच दागिना मला माहीत आहे म्हणे, मी एकच दागिना ओळखू शकतो आणि तो म्हणजे पायातील पैंजण, बाकी दागिने मला माहीत नाहीत म्हणे. ह्याचं कारण असं होतं की लक्ष्मण काय करायचे, दररोज सकाळी सीतामातेच्या पायाचं दर्शन घ्यायचे आणि पायाचं दर्शन घेत असताना तो पैंजण दागिना त्यांना दिसायचा. म्हणून लक्ष्मण काय म्हणाले की मी फक्त एकच दागिना ओळखू शकतो. अध्यात्म रामायणमध्ये लक्ष्मणाला वैराग्याचं प्रतीक मानलेलं आहे. लक्ष्मण हे वैराग्याचं प्रतीक आहे. तर लक्ष्मणाने सांगितलं एक दागिना ओळखतो. मग दागिन्याची ओळख पटली. श्रीरामचंद्र प्रभूला फार दुःख झालं. आणखीन मग त्यावेळेस सुग्रीव जो आहे श्रीरामाला धीर देतो, तुम्ही चिंता करू नका म्हणे, परत मी सांगतो की कुठे का असेना सीता माता आम्ही त्यांना हुडकून काढू. आता बघा, हे जे मित्र जे असतात, मित्राची व्याख्या कशी आहे, मित्र आहेत जे कठीण परिस्थितीमध्ये एकोणिकाला साथ देतात. कठीण परिस्थितीमध्ये एकोणिकाला साथ देणारे तेच खरे मित्र. सहसा काय होतं, तुम्ही चांगले आहात, तुम्ही धनवान आहात, मग काय होतं की मित्र म्हणवणारे काही लोक तुमच्याजवळ येतात. जसं गुळाच्या डेपीभोवती मुंगळ्या जमतात. स्वार्थासाठी जसं मुंगळ्या गुळाला खाण्यासाठी जमतात, तसं स्वार्थी मित्र जे असतात, तुम्ही ज्यावेळेस ठीक असता, तुम्ही धनवान असता, ऐश्वर्यवान असता किंवा एका मोठ्या पदावरती असता, तर हे मुंगळ्यासारखे जे स्वार्थी मित्र असतात ते जमतात. आणि तुमची जर परिस्थिती वाईट झाली, तुमचं पद गेलं, तुमचं धन गेलं, मग त्यावेळेस हेच मित्र जे आहे ते दूर जातात. कठीण प्रसंग आला ज्यावेळेस ते दूर जातात. हे असे जे मित्र असतात त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. खरा मित्र जो आहे तो कठीण परिस्थिती असो, काही असो, रात्री जरी अपरात्री जरी फोन केला तर धावून येणारा तो खरा मित्र असतो. हे रामचंद्र प्रभू आणि सुग्रीवाची मैत्री ही खऱ्या मित्राची होती. आता पुढे समजेलच, पुढे जसं कथा पुढे जाईल त्यावेळेस समजेल की एकोणेकाला ते कसे मदत करतात आणि त्याची मैत्री कशी घट्ट होते. मग श्रीराम सुग्रीवाला म्हणतात, अरे सुग्रीवा, तुझी अशी परिस्थिती का झाली हे मला खरं सांग, म्हणजे माहिती सविस्तर सांग. तुम्ही दोघं भाऊ होता, मग तुझी अशी परिस्थिती कशी झाली ही मला थोडं सांगशील का. तर सुग्रीव म्हणाला, हनुमंतरायाने थोडक्यात सांगितलं होतं मला,
परंतु तू सविस्तर सांग म्हणे. मग सुग्रीव आपली व्यथा सांगू लागले. आमचे पिता वृक्षराज, त्यांना आम्ही 2 मुलं, वाली हा माझा मोठा भाऊ, मी लहान. वाली माझ्यावरती प्रेम करायचा, फार प्रेम करायचा. मी वालीची सेवा करायची. मी लहान भाऊ होतो, बंधू होतो. मी वालीची सेवा करायची. आमच्या वडिलाच्या निधनानंतर मोठा म्हणून वालीला गादीवरती बसवले. वाली राज्य करू लागला. मी वालीची सेवा करू लागलो. आम्ही गुण्यागोविंदाने राहत होतो. वाली माझ्यावरती प्रेम करत होता. मी मोठा बंधू, पित्या समान म्हणून त्याची सेवा करत होतो. एक वेळेस काय झालं म्हणे, एक प्रसंग असा झाला. मय राक्षसाचा पुत्र आणि दुदुंबी राक्षसाचा मोठा भाऊ, हा मायावी राक्षस. मायावी आणि वाली अगोदर मित्र होते. हे दोघंही मित्र होते. परंतु काही कारणामुळं एका स्त्रीमुळं ह्या दोघांमध्ये वैर आलं. अगोदर मित्र असलेले एका स्त्रीमुळं वैर आलं. मग त्यावेळेस काय झालं, एके दिवशी हा मायावी किष्किंधा नगरीमध्ये आला आणि वालीला युद्धासाठी आव्हान दिलं त्यांनी. आता वालीचं कसं आहे म्हणे, वाली फार मोठा बलवान होता, महाबलिष्ठ आहे, महायोद्धा आहे. कोणत्याही युद्धाला की कोणी ललकारलं युद्धासाठी तर ते युद्धाला तयार होता. वाली बलिष्ठ होता, शौर्यवान होता. त्याला सहन झालं नाही. मायावी राक्षसाने त्याला जे युद्धाला आव्हान दिलं, त्यावेळेस वाली नगरातून बाहेर आला मायावीबरोबर लढण्यासाठी. मग मी पण काय केला की सुग्रीव सांगत आहेत श्रीरामचंद्र प्रभूला, मोठा भाऊ युद्धासाठी जात आहे म्हणून मी पण माझ्या मोठ्या भावाबरोबर बाहेर आलो नगराच्या बाहेर. मग आम्हा दोघालाही या मायावी राक्षसानं पाहिलं. त्याला वाटलं होतं पहिलं फक्त की वालीच येईल, परंतु वालीबरोबर मला पण त्यांनी पाहिलं आणि आम्ही दोघा बंधूला पाहिल्यानंतर तो पळू लागला. मग आम्ही काय केलं, त्याचा पाठलाग केला. आम्ही दोघांनीही त्या मायावी राक्षसाचा पाठलाग केला. आता इथं बघा 2 गोष्टी आहेत, तिच्यामध्ये घेण्यासारख्या फार चांगल्या गोष्टी आहेत 2. की पहिलं वैर, मित्र असून सुद्धा वैर का झाले. मायावी आणि वाली मित्र होते तरी सुद्धा ते शत्रू झाले. का झाले शत्रू वैर होण्याचे बरेच कारणं आहेत. ज्यामध्ये धन आहे, दौलत आहे, जमीन आहे, जुमला आहे, ईर्ष्या आहे, जात आहे, धर्म आहे आणि वाणीने सुद्धा शत्रुत्व निर्माण होतं. आपण म्हणून आपली वाणी जी आहे हिच्यावरती आपलं ताबा असावा लागतो. आपण कुणाला काही वाईट बोललं तर तिच्यामध्ये शत्रुत्व निर्माण होण्याची दाट शक्यता असते. आणि हिच्यामध्ये आणखीन एक मोठं कारण आहे, स्त्रीमुळं सुद्धा मोठं वैर निर्माण होतं, दुश्मन होता. तर हे असे कारणं शास्त्राने सांगितलेले आहेत. आता हिच्यामध्ये ही दुसरी घेण्याची आणखी एक गोष्ट बघा की शत्रू कितीही बलाढ्य असला, आता राक्षस हा मायावी फार बलाढ्य होता. शत्रू कितीही जरी बलाढ्य असला तर 2 भाऊ एकत्र जमले तर त्याला घाबरतो. मी काय सांगतो बघा की 2 भाऊ जर एकत्र आले लढायला आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तर शत्रू घाबरतो. असं सांगितलं जातं बघा की एका सिंहाला 2 भाऊ ठार मारू शकतात. सिंह बलाढ्य आहे, एकाला आवरत नाही, तो एकाला काय 10 लोकांना सुद्धा आवरत नाही. परंतु 2 जर भाऊ जर त्या सिंहाबरोबर भिडले तर ते 2 भाऊ
सिंहाला ठार करू शकतात. म्हणून दोन भावाची जी एकत्रपणे आहे, एकत्रता आहे, जे एकत्र राहतात, अशा भावाच्या विरुद्ध कोणाची बोलण्याची हिंमत होत नाही, कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही. तो दोन भाऊ एकत्र राहणं फार महत्त्वाचं आहे. परंतु झालंय काय आजकालच्या जमान्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये कलीचा प्रभाव असू शकतो. भावाभावामध्ये भांडण होत आहे, आणि ते भांडण काय होत आहे, कशामुळे होत आहे? पैशामुळे, धनमुळे, दौलतमुळे आणि आपल्या जमिनीवर ते दोघांमध्ये भांडण होतात, वैर निर्माण होतं. परंतु हे जर दोन भाऊ किंवा आणखी 3-4 भाऊ एकत्र राहिले तर कुणाची हिंमत होत नाही की वाकड्या नजरेने पाहण्याची. हा सर्वांचा अनुभव आहे. आता बघा, इथं काय झालं, भावाची साथ सुटली. भावाची साथ सुटल्यानंतर आपल्याला माहितीच आहे, वालीला मरावं लागलं. सुग्रीवाची साथ सुटली, वालीनं सुग्रीवाला आकलून दिलं. वाली किती जरी बलाढ्य होता, सुग्रीव बरोबर होता म्हणून मायावी पळून गेला. परंतु इथं काय झालं, वालीनं सुग्रीवाला हकलून लावलं. मग भावामध्ये वितुष्ट आलं आणि शेवटी वालीचा मृत्यू झाला. तीच गोष्ट रावणाची आहे. बिभीषणाची साथ सुटली. जोपर्यंत विभीषण आणि रावण एकत्र होते त्यावेळेस रावणाला हरवणं जड गेलं असतं. परंतु विभीषण ज्यावेळेस, आता पुढे वेळेस कथा येईल ते की विभीषणाची ज्यावेळेस साथ सुटली तो रावण कमकुवत झाला आणि रावणाला आपला जीव गमवावा लागला. तर सांगायचा इथे उद्देश हा की पहिली गोष्ट, स्त्रीवरून मोठं वैर निर्माण होतं, म्हणून प्रत्येकाने सांभाळून वागायला पाहिजे. स्त्री आपल्या मध्ये येऊ नये याची काळजी घ्यावी. आणि दुसरं, हे भाऊ जे आहेत, तुम्ही एकत्र राहिला तर तुम्ही बलाढ्य राहाल, वरिष्ठ राहाल. कोणी तुम्हाला जिंकू शकणार नाही, कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेनं बघू शकणार नाही. मग हे दोघं भाऊ, वाली आणि सुग्रीव, यांनी काय केलं, मायावीचा पाठलाग केला. मग मायावी काय केलं, मायावी पळत पळत जाऊन एका गुफेत शिरला. गुफेत शिरल्यानंतर हे पाठलाग करतच होते. मग वाली म्हणाले सुग्रीवाला, सुग्रीवा तू असं कर म्हणे, इथं थांब बाहेर, तू आत येऊ नको, मी आत जातो आणि ह्या राक्षसाला मारून बाहेर येतो. तू काही चिंता करू नको, तू बाहेर फक्त थांब आणि माझी वाट बघ. असं म्हणून काय, वाली जो आहे त्या गुफेत गेला. आता किती वेळ लागेल, काय वेळ लागेल माहीत नाही. बराच वेळ थांबले सुग्रीव, बराच काळ निघून गेला. वाली काही बाहेर येत नव्हते. मग एक घटना अशी घडली की त्या गुफेमधून रक्त येऊ लागलं, रक्ताचा लोंढा आला. आणि त्याबरोबर काय झालं की रक्ताचा लोंढा पाहिला आणि सुग्रीवानी, आणि पाहिलं की राक्षसाचा ओरडण्याचा आवाज येतो. राक्षस ओरडत आहेत असा आवाज येतो. परंतु वालीचा आवाज काय येत नव्हता. राक्षस ओरडत होते याचा आवाज येत होता. नंतर ते रक्ताचा लोंढा पाहिला. मग सुग्रीवाला वाटलं की बहुतेक वाली मरण पावला आणि हा रक्ताचा लोंढा येत आहे. म्हणून सुग्रीव अगोदरच घाबरट होता, आणखीन जास्त घाबरला. मग त्याने काय केलं की एवढ्या माझ्या बलाढ्य भावाला, वालीला, या राक्षसानं मारलं, मग तो माझा पण पाठलाग करू शकतो. म्हणून काय केलं त्याने, एक मोठी शिळा घेतली आणि त्या गुफेच्या तोंडावर ठेवली की जेणेकरून मायावी बाहेर येऊ नये आणि तोपर्यंत आपण
आपल्या नगरीत जावं, किष्किंधा असं म्हणून एक मोठी शिळा त्याने गुफेच्या तोंडावर ठेवली आणि तो पळून आला किष्किंधा नगरीला. किष्किंधा नगरीत आल्यानंतर सर्व मंत्रीगणांना आणि दुसऱ्या जनलोकांनी पाहिलं की गेले तर दोघं होते लढण्यासाठी, परंतु सुग्रीव एकटाच आला आणि सुग्रीवाचा चेहरा दुःखी होता, सुग्रीवाचा चेहरा पडलेला होता. मग सगळ्या मंत्रीगणाने अनुमान लावला की बहुतेक वाली मरण पावलेला आहे. सुग्रीवाने काही सांगितलं नाही स्पष्ट, परंतु त्यांचा हावभाव आणि तो एकटा येणं याच्यावरून सगळ्या मंत्रीगणांनी अनुमान काढला की वाली मरण पावला युद्धामध्ये. मग सगळ्या मंत्रीगणांनी विचार केला की सिंहासन रिकामं राहू नये, सिंहासन कधीही रिकामं राहू नये हे म्हणून त्यांनी काय केलं की सुग्रीवाला गादीवरती बसवले. सुग्रीवाची इच्छा नव्हती की आपण गादीवरती बसावं, आपण वाट पाहावी, परंतु सुग्रीवाला गादीवर बसतात मंत्रीगण. सिंहासन रिकामं राहू नये हे सांगितलं जातं. कोणी आक्रमण शत्रुपक्षांना समजला की या गादीवरती कोणीही राजा बसलेला नाही, तेव्हा शत्रुपक्ष आक्रमण करू शकतात. आताच्या या काळामध्ये सुद्धा पहा, मोठे मोठे जे पद असतात, म्हणजे राष्ट्रपती पद म्हणा किंवा पंतप्रधान पद म्हणा, ती व्यक्ती जर पदावरती असताना जर वारली काय कारणामुळं, तर पर्यायी व्यवस्था केली जाते. कुणाला तरी बसवलं जातं, राष्ट्रपती म्हणा किंवा पंतप्रधान, आणि नंतरच मग अंत्यविधी केला जातो. म्हणजे ते पद फार महत्त्वाचं असतं आणि त्या पदावरती पर्यायी व्यवस्था केली जाते. त्याप्रमाणे या मंत्रीगणांनी सुग्रीवाला सिंहासनावरती बसवले आणि सुग्रीवाची इच्छा नव्हती सिंहासनावर बसावती, तरीसुद्धा सिंहासनावरती बसवले आणि मग सुग्रीव नाईलाजाने सिंहासनावरती बसले आणि राज्य करू लागले. मध्यंतरीचा काही काळ गेल्यानंतर काय झालं की वाली जो आहे, वालीने मायावी राक्षसाला मारलं होतं आणि तो मारून तो परत आला. परत येऊन पाहिलं त्याने की सिंहासनावरती मी बसलेलो आहे. ज्यावेळेस तो मायावी राक्षसाला मारून गुफेतून बाहेर येत होता, त्यावेळेस पाहिलं की गुफेचं दार बंद आहे, मोठी शिळा आहे. त्याने प्रयत्न करून ती शिळा काढली आणि बाहेर येऊन पाहतो तर सुग्रीव भाऊ नाही आहे. मग तेव्हाच त्याच्या मनामध्ये संशय चालू झाला की सुग्रीव जो आहे माझा भाऊ, त्यांनी कपटाने मला या राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी आत मी गेलो होतो. त्याला सुग्रीवाच्या मनात होतं की माझा भाऊ मरावा, असं त्याच्या मनात होतं आणि राज्यावरती मी बसावं असं सुग्रीवाच्या मनात होतं. असा हा संशय वाली घेतला. त्याला कारण होते की तो वालीनं सांगितलं होतं की तू थांब, तो थांबला नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी की मोठी शिळा लावली होती की मला मरायला सोडून, म्हणजे शत्रुपक्षाच्या सैन्यामध्ये मला मरायला सोडून हा पळून गेला, असं वालीला वाटणं साहजिक होतं. वालीच्या मनामध्ये हा संशय अगोदरच निर्माण झाला होता की मी मरावं आणि किष्किंधाचं राज्य आपण घ्यावं असं सुग्रीवाला मनात होतं. म्हणून यांनी कारस्थान केलं असं वालीच्या मनात आलं. मग तो ज्यावेळेस
किष्किंध्याला आला आणि पाहिलं की सुग्रीव गादीवरती बसलेला आहे. मग त्याचा हा संशय जो आणखीन दृढ झाला की खरंच सुग्रीवानं कट कारस्थान करून हे मला मारण्यासाठी हे कटकारस्थान आहे असं करून आपण गादीवरती बसलेला आहे, असा हा संशय वालीच्या मनात आला. सुग्रीवाला राज्य पाहिजे होतं म्हणून हे सगळं कारस्थान त्यांनी घडवून आणले असं वालीला वाटलं. मग वालीला फार राग आला. वालीनं काय केलं, पहिल्या प्रथम वालीनं माझे जे मंत्री होते त्या मंत्र्याला सर्वांना कैदेत टाकलं. त्या मंत्र्यांना सर्वांना कैदेत टाकलं पहिल्या प्रथम. आता त्यावेळेस सुग्रीव सांगतो श्रीरामचंद्र प्रभूला की प्रभू, मी त्यावेळेस राजा होतो, मी सक्षम होतो, सगळं जनपद म्हणा किंवा सर्व लोक माझ्याकडून होते, माझा काही दोष नव्हता, मी सक्षम होतो, तरीसुद्धा मी माझा मोठा भाऊ पित्यासमान असतो म्हणून वालीला कैदेत टाकलं नाही. उलट मी वालीला विनंती केली आणि सर्व परिस्थिती सांगितली, कशामुळं मी तिथून पळून आलो, कसं कसं झालं हे सर्व वृत्तांत सांगितला. आणि आता तू हे बंधू, तू आला आहेस, आता तू राज्यावरती बस. हे मुकुट त्यांनी मग आपलं मुकुट वालीच्या चरणावरती ठेवलं आणि तू राजावरती गादीवरती बस आणि राज्य कर, मी अगोदरसारखं तुझी सेवा करेन. अशा प्रकारचं विनंती आणि झालेली सर्व कथा, कशामुळं हे घडलं हे सर्व सांगितलं. परंतु वालीनं ऐकलं नाही. वालीला फार क्रोध आला होता. वालीनं ऐकलं नाही आणि सुग्रीवाला हाकलून दिलं. सुग्रीवाला राज्यातून हाकलून दिलं. हाकलून दिलं तर दिलं, परंतु सुग्रीवाची जी पत्नी आहे रुमा, तिला आपल्याजवळ ठेवलं. बघा म्हणे, मोठा भाऊ आणि सुग्रीव लहान भावाची पत्नी ही आपल्या मुलीसारखी असते, तरीसुद्धा वालीनं दुष्ट कार्य केलं. 2 केलं, कुणाचं तो ऐकला नाही. एक संशय मनामध्ये घेतला, सुग्रीवाला हाकलून लावलं आणि सुग्रीवाची पत्नी आपल्याजवळ ठेवली. आता मग सुग्रीव काय केला, आता हाकलून दिलं. मोठा भाऊ आहे, वडिलाप्रमाणे आहे, बलाढ्य आहे, शक्तिवान आहे. सुग्रीवाचा नाईलाज झाला. मग सुग्रीव काय केले, सगळीकडे हिंडले. आता कुठं जावं, कुठं आश्रयाला जावं. त्याला फार भीती वाटत होती वालीची. वाली फार बलाढ्य आहे, तो मला केव्हाही येऊन मारू शकतो. मग त्याने काय केलं, शेवटी ऋषमुख पर्वतावरती येऊन राहिला. ऋषमुख पर्वतावरती येण्यासाठी वालीला बंदी होती. एका ऋषीचा शाप होता. ही पुढे कथा येईल असते की कोणत्या ऋषीने वालीला श्राप दिला होता ऋषमुख पर्वतावरती येऊ नको म्हणून. तर त्यावेळेस सर्व पृथ्वीवरती हिंडून शेवटी ऋषमुख पर्वतावरती आश्रय घेतला सुग्रीवाने. आता इथं बघा, वालीचा संशय, वालीने चौकशी करायला पाहिजे होती. वाली राजा होता. वाली का होता, राजा होता. राजाने दोन्ही पक्षाचं ऐकून घ्यायला पाहिजे. काय झालेलं आहे, आपल्या मनासारखं करायला नको. परंतु इतर काय केला त्याने, आपला संशय जो आहे तो संशयच खरा ठरवून आणि दुसऱ्या कुणाचं न ऐकता सुग्रीवावरती अन्याय केला आणि सुग्रीवाला हाकलून लावला. सुग्रीव बिचारा मोठा भाऊ म्हणून, वडिलासारखा म्हणून मान ठेवत होता आणि तरीसुद्धा वालीनं सुग्रीवाला हाकलून दिलं. मग सुग्रीव भटकत शेवटी ऋषमुख पर्वतावरती आला. आता ऋषमुख पर्वतावरती वालीला येण्यासाठी का बंदी आहे, कुणाचा शाप लागला, ही कथा
आणि पुढे पुढची कथा काय काय होतं ते आपण पुढच्या सूत्रात पाहू. आता मी येथेच थांबतो. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.